नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MA मराठी द्वितीय वर्ष, पेपर क्रमांक 10वा, सामाजिक भाषा विज्ञान या पेपरमधील भाषा, विचार आणि संस्कृती या घटकाविषयी, या प्रकरणाविषयी मी प्राध्यापक अनिल बडगुजर आपल्याशी संवाद साधत आहे. मागच्या तासिकेला आपण संस्कृती म्हणजे काय, संस्कृतीच्या व्याख्या आणि संस्कृती या शब्दाचा अर्थ याविषयी अभ्यास केलेला आहे. माणूस समाजाकडून जे ज्ञान मिळवतो किंवा जे ज्ञान शिकतो त्याला संस्कृती असे म्हटले जाते. अशी एक व्याख्या सामाजिक भाषा विज्ञानाच्या अभ्यासकांनी केलेली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राध्यापक D.K. केळकर यांनी देखील संस्कृती या शब्दाच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा संस्कृती हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरला जातो. त्याचा अर्थसुद्धा व्यापक असा आहे. एकंदरीत विचार, आचार या सर्वांचा समावेश संस्कृती या शब्दामध्ये करण्यात आलेला आहे किंवा संस्कृती या शब्दामध्ये होतो. संस्कृती या शब्दाचा अर्थ आपण सिव्हिलायझेशन किंवा कल्चरल या इंग्रजी शब्दाच्या वरून मराठीमध्ये संस्कृती हा शब्द आपण घेतलेला आहे किंवा तो शब्द आपण वापरतो. आता जे समाजाकडून ज्ञान मिळतं, मग हे ज्ञान कोणत्या प्रकारचं आहे, या ज्ञानाचा संबंध कशाशी आहे, याविषयी सुद्धा आपण अभ्यास आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. लक्षात घ्या, भाषा, विचार आणि संस्कृती ह्या तीन संकल्पना, या तीन गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. हे आपण प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. विचार, संस्कृती यांचा संबंध, भाषा, संस्कृती यांचा संबंध असा देखील एक स्वतंत्र विचार आपल्याला करता येऊ शकतो. परंतु ज्ञान म्हणजे फक्त वास्तविक ज्ञान आहे, हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ जर पाहिजे झालं तर झाडावरचे फळ गुरुत्वाकर्षणाने खाली पडते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ही वास्तविके आहेत. पण दूध हे पूर्ण अन्न आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते. बाळाला आईचे दूध आवश्यक असते. गाडी चालवताना सीट बेल्ट बांधावा. ही वास्तविके नसली तरी ती देखील ज्ञानाचा भाग आहेत. हे लक्षात घ्या. हे ज्ञान आपल्याला कुठून मिळतं? हे ज्ञान आपल्याला समाजातून मिळतं. वास्तविके श्रद्धा, समजुती, परंपरा व रीती यांची माहिती, मूल्ये या सर्व गोष्टींना ज्ञान म्हणतात. व्यक्तीला हे ज्ञान समाजाकडून मिळते. माणसाची संस्कृती म्हणजे त्याला समाजाकडून मिळालेले हे ज्ञान होय. हे लक्षात घ्या की श्रद्धा असतील, आपल्या समजुती असतील, परंपरा असतील, रीती असतील, या ज्या काही गोष्टी आहेत, या संदर्भाने काही एक व्यवस्था, काही एक नियम समाजाने स्वीकारलेले असते आणि ते नियम प्रत्येक व्यक्ती पाळण्याचा, काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा ज्या ठिकाणी समावेश होतो त्यालाच आपण संस्कृती असं म्हणतो. आणि या संस्कृतीलाच, या संस्कृतीची माहिती होणं, या संस्कृतीची जाणीव होणं, यालाच आपण ज्ञान असं म्हणतो. हे समाजाकडून ज्ञान मिळालेलं असतं आपल्याला, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडेल की विज्ञानाचा काय संबंध आहे? तर विज्ञान हे व्यक्तिनिरपेक्ष, समाजनिरपेक्ष असते. म्हणजे त्या ठिकाणी व्यक्ती आणि समाज या गोष्टीला अंतर्भूत करून
वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणी केलेली असते, संकल्पना मांडलेल्या असतात. विज्ञानाची आवड, विज्ञानाची निर्मिती आणि विज्ञानाची क्षेत्रे इत्यादी गोष्टी समाजावरच अवलंबून असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञान असो की विज्ञान असो, या दोन्ही गोष्टी समाजावर अवलंबून असतात आणि समाजातूनच आपल्याला त्या शिकायला मिळतात. संस्कृतीचाच एक भाग असतात. भाषिक क्षमता ही निसर्गदत्त असली तरी मूल जी भाषा आत्मसात करते ती समाजाशी संपर्क आल्यानेच, म्हणजे मुलाला विशिष्ट भाषा समाजाकडूनच मिळते. यामुळेच भाषा ही सुद्धा संस्कृतीचाच भाग आहे. हे लक्षात घ्या. आपण मूल ज्यावेळेस जन्माला येतं, जन्माला आल्यास ते बोलत नाही. ते मूल कुटुंबाच्या, समाजाच्या संपर्कामध्ये येतं आणि मग हळूहळू भाषा शिकतं. काही गोष्टी तो ऐकून शिकतो, काही गोष्टी वडिलांकडून शिकतो, काही गोष्टी भावाकडून, बहिणीकडून तो शिकतो, काही गोष्टी सभोवतालच्या व्यक्तीकडून शिकतो, समाजाकडून शिकतो. या गोष्टी ते मूल हळूहळू शिकत पुढं जातं. म्हणजे तो समाजाकडूनच भाषा शिकतो आणि यामुळेच भाषा ही सुद्धा एक संस्कृतीचा भाग आहे. हा एक संबंध आपण लक्षात घेतला पाहिजे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की विचार ही मानसिक क्रिया आहे. विचारामध्ये प्रामुख्याने विधाने आणि संकल्पना असतात. हे लक्षात घ्या. विचार ही मानसिक क्रिया आहे आणि विचारामध्ये विधाने आणि संकल्पना असतात. विधाने आपल्याला माहिती आहे की वाक्य, उदाहरणार्थ हत्ती हा बलाढ्य प्राणी आहे, हे विधान आहे, हे वाक्य आहे. दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे की संकल्पना कशाला म्हणायचं की आपण जो काय अंदाज बांधलेला असतो, एक गोष्ट गृहीत धरलेली असते, त्याला आपण संकल्पना असं म्हणतो. विधाने हे भाषेमध्ये वाक्यरूप असतात. उदाहरणार्थ हत्ती शाकाहारी प्राणी आहे. हत्ती शाकाहारी प्राणी आहे या शब्दांनी वाक्य बनले आहे. या शब्दांचा अर्थ म्हणजे संकल्पना होय. विचार म्हणजे विधान आणि संकल्पना मिळून बनलेले असतात. विचार कशाने बनलेले असतात तर विचार हे विधान आणि संकल्पना यांनी बनलेले असतात. हत्ती शब्द उच्चारल्यावर तुमच्या डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ती संकल्पना. म्हणजे एखाद्या गोष्टीचा उच्चार केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं त्याला आपण संकल्पना असं म्हणतो. कल्पना म्हणजेच संकल्पना. हत्ती हे त्या संकल्पनेचे नाव. संकल्पनांच्या आधारे विधान केले जाते आणि अनुभव मांडला जातो. संकल्पना आणि विधाने स्मृतीमध्ये राहतात. मात्र स्मृती हा बोधनाचा भाग असतो. बोधन म्हणजे उपदेश किंवा जागृती, तो बोधनाचा भाग असतो. अनुमान हा बोधनाचा दुसरा भाग. म्हणजे स्मृती हा बोधनाचा पहिला भाग, तर अनुमान म्हणजे अंदाज लावणं. अनुमान हा बोधनाचा दुसरा भाग. डोळ्यात पाणी पाहिल्यानंतर काहीतरी दुःख झाले आहे हे अनुमान निघते, तसा बोध होतो आपल्याला. हे लक्षात घ्या. संकल्पना हे विधान हे अर्थाचे टप्पे, तर त्यांचे स्मृती आणि अनुमान यांच्याशी असलेले नाते हे बोधनाचे टप्पे. माणसाला ज्ञान मिळते म्हणजेच बोध होतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे संकल्पना कशाला म्हणायचं, विधान आणि संकल्पना यातून विचार तयार होतो आणि या विचारामध्ये, या संकल्पनेमध्ये, विधानामध्ये स्मृती आणि बोधनाचा भाग असतो, अनुमानाचा भाग असतो आणि त्यातूनच वाक्य तयार होतात. ही वाक्ये समाजमान्य होतात आणि त्यातूनच मग आपण अंदाज करायला लागतो, विचार करायला लागतो. माणसाला विधानात्मक ज्ञान हे अनुभवाने किंवा समाजाकडून मिळते. माणसाला विधानात्मक ज्ञान हे अनुभवाने किंवा समाजाकडून मिळते. समाजाकडून मिळालेले विधानात्मक ज्ञान म्हणजेच संस्कृती. हे लक्षात घ्या. म्हणजे विचार आणि संस्कृतीचा कसा संबंध आहे तर विचार म्हणजे संकल्पना आणि विधान, आणि विधानाची
टप्पे, संकल्पनेचे टप्पे म्हणजे स्मृती आणि अनुमान आहे. आणि या सर्वांच्या याच्यातून जो आपण अंदाज बांधत असतो, जे विधान करत असतो, हे जे काही विधानात्मक ज्ञान असतं, या विधानात्मक ज्ञान आपण ज्या ठिकाणी शिकतो तो समाज असतो. आणि समाजाकडून हे ज्ञान मिळत असल्यामुळे सुद्धा याला देखील आपण संस्कृती असं म्हणतो. उदाहरण घ्या, मी आज पोळीबरोबर भाजी खाल्ली. हा अनुभव आहे, तो संस्कृतीचा भाग नाही, परंतु तो अनुभव आहे. पण इंग्रजांची भारतावर सत्ता होती हे ज्ञान इतरांकडून म्हणजे समाजाकडून मिळते, म्हणजे ते संस्कृतीचा भाग आहे. आपण इतिहास कुठे शिकलेला असतो? समाजच आपल्याला जुन्या गोष्टी सांगतात आणि यातूनच आपल्याला बऱ्याच गोष्टीचं ज्ञान होतं, त्या गोष्टी आपल्याला समजतात. विधानाप्रमाणे संकल्पना देखील संस्कृतीचाच भाग असतात. विधान जसं संस्कृतीचा भाग आहे तशा पद्धतीने संकल्पना देखील संस्कृतीचाच भाग असतात किंवा व्यक्तीच्या अनुभवाचा भाग असतात. उदाहरणार्थ, माझी आई ही संकल्पना बोलणाऱ्याच्या अनुभवातून आकार घेते. माझी आई ही बोलणाऱ्याच्या अनुभवातून आकार घेते. तर मातृदैवत ही संकल्पना सांस्कृतिक आहे. मातृदैवत ही संकल्पना आपल्याला सांस्कृतिक आहे. माझी आई ही संकल्पना आपल्याला अनुभवातून मिळालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संकल्पना म्हणजे काय आणि ती मनामध्ये कशी तयार होते? याचे उत्तर म्हणजे संकल्पना मनामध्ये विविध वैशिष्ट्यांचा समूह म्हणून राहते, हे लक्षात घ्या. म्हणजे एखादी संकल्पना आपल्या मनामध्ये कशी तयार होते? एखादा शब्द उच्चारल्यानंतर तो शब्द आपल्या मनामध्ये कशा पद्धतीने घर करून बसलेला असतो, त्याचं उदाहरण लक्षात घ्या. पक्षी म्हटले की पंख, उडणे, 2 पाय, अंडी घालणे, चोच इत्यादी गोष्टी इत्यादी वैशिष्ट्ये आपल्या डोळ्यासमोर उभे टाकतात आणि या वैशिष्ट्याने युक्त ही संकल्पना किंवा प्रतिमा मनामध्ये आपल्या तयार होते. म्हणजे पक्षी उच्चारल्यानंतर बरोबर आपल्याला दोन पाय लक्षात येतात, उडण्याची त्याची पद्धत लक्षात येते, त्याला पंख असतात, चोच असते. ही सगळी वैशिष्ट्ये पक्षी या शब्दाची आपल्या डोळ्यासमोर उभे टाकतात, ती आपल्या मनामध्ये असतात. मग चिमणी, कावळा हे आदर्श पक्षी, तर मोराची वेगळी वैशिष्ट्ये असे चित्र आपल्याला दिसते. पक्षी म्हणल्याबरोबर आपल्या हे वैशिष्ट्ये उभे टाकतात आपल्यावर. परंतु या पक्षामध्ये सुद्धा चिमणी असेल, चिमणीचं वेगळं वैशिष्ट्य, कावळ्याचं वेगळं वैशिष्ट्य, मोराचं पिसारा फुलविणं, पण तो जास्त वेळ उडू शकत नाही, जास्त उंच तो उडू शकत नाही, हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य. असे प्रत्येक पक्षाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्या डोळ्यासमोर उभी टाकताना आपल्याला दिसून येतात. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर झाड या संकल्पनेत आपण पानं, फुलं, उंची, हिरवी पाने, खोड, फांद्या, फळ, सावली इत्यादी वैशिष्ट्ये आपण झाडं या शब्दामध्ये गृहीत धरतो. परंतु झाडं शब्द उच्चारल्याबरोबर मग तुळशीचं झाड आहे का? गुलाबाच्या फुलाच्या झाडाला काय म्हणायचं? ह्या देखील प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे टाकतात. अशा प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या टाकतात. मग या प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या टाकतात, या प्रतिमा आदिरूप म्हणूयात. म्हणजे अगोदरच आपल्या मनामध्ये या प्रतिमा घर केलेल्या असतात किंवा या प्रतिमा आपण गृहीत धरलेल्या असतात. समाजाने या प्रतिमा मान्य केलेल्या असतात. आदिरूप हा एक वैशिष्ट्याचा भाग आहे. अशा काही प्रतिमा, झाड असेल आणि पक्षी असेल, ही 2 उदाहरणं आपल्याला या संकल्पनेच्या बाबीसाठी महत्त्वाची ठरतात. बाकी आपण म्हणजे विचार, संस्कृती याचा संबंध कसा आहे आपण हे पाहिलेलं आहे. कारण भाषा, विचार आणि संस्कृती यांचा घनिष्ठ असा संबंध आहे. आणि या संबंधाचा अभ्यास करत असताना संस्कृतीचा समावेश किंवा संस्कृती या शब्दामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्यापैकी विचार हा एक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. विचार या संकल्पनेचा समावेश देखील संस्कृतीशी संबंध जोडलेला आहे. तो कसा? तर विचार म्हणजे संकल्पना आणि विधान आहे. या संकल्पनेमध्ये विचार आणि
दुसरा जो काही भाग आहे, या विधानामध्ये संस्कृती विचार ही मानसिक क्रिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण संस्मृती आणि अनुमान या दोन गोष्टीच्या आधारे आपण या संकल्पना ही विधानं तयार करत असतो. यानंतर आपण पुढच्या तासिकेला यांचा आणखीन संबंध पाहूया.